दरम्यान याच मुद्द्यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार अंबादास दानवे आणि महेश सावंत यांनी देखील जोरदार हल्लाबोल केला। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी वृद्धाश्रम काढले आणि पाळणाघरं पण काढली मुलांसाठी शिवसेनेनं, आणि त्याच पाळणाघरातून हे सगळे मिंदे तिकडे गेलेले। त्यांचं पालनपोषण याच पाळणाघरात झालं आहे मातोश्रीच्या, नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं असतं? कुपोषणाने मेला असतात। वृद्धाश्रमं काढली शिवसेना प्रमुखांनी। जेव्हा प्रथम सरकार आलं मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मातोश्री वृद्धाश्रम योजना काढली। स्वतः शिवसेना प्रमुखांनी आणि महासाहेबांनी मातोश्री वृद्धाश्रम फार चांगल्या प्रकारे चालवलं आहे। तेव्हा पाळणाघरं, वृद्धाश्रम ही मानवतेची कामं आहेत, ती तुम्हाला कधीच जमणार नाही। तुम्ही ठेकेदारांची पाळणाघरं केलेली आहेत। साहेबा, किरण पावसकर शिवसेनेचं मीठ खाऊनच मोठा झालेला माणूस आहे। याला थोडीशी लाज शरम वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखाविषयी अशी भावना व्यक्त करायला। किरण पावसकर स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होता, आणि मला किरण पावसकर बोलण्यापेक्षा तो ज्यांच्या आशीर्वादाने बोलतो, शिंदे साहेबाचे वगैरे, यांनी असे जे आहे ना शिवसेना प्रमुखाचा अपमान करण्याला, यांच्या पार्श्वभागावर लात मारून हाकलून दिली पाहिजे। त्यांनी आयुष्यात काय केलंय, स्वतःचा उद्धार केलाय, बाकी काहीच केलं नाही। त्यांनी बोलावं येऊन समोर समोर। अहो, बाळासाहेबांनी ज्यांना ज्यांना मोठं केलंय ना, तेच आता उलट फिरलेली आहेत। परंतु नीतिमत्ता आहे किरण पावसकरची, आता सध्याची परिस्थिती एकदम नाजूक आहे आणि वाईट आहे। त्यांनी आयुष्यात स्वतःच्या हिमतीवरती काय केलं त्यांनी सांगावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.